दंडगोलाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. आपण एखादा काटकोनीय दंडगोल उघडतो तेव्हा आपल्याला दोन वर्तुळाकार आणि एक आयताकृती आकार दिसतात. आपल्याला दंडगोलाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर या दोन वर्तुळांचे आणि एका आयताचे क्षेत्रफळ काढावे लागेल. दंडगोलाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर पहिल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ C1 अधिक आयताचे क्षेत्रफळ अधिक दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ C2 बरोबर पाय r वर्ग अधिक 2 पाय RH अधिक पाय r वर्ग बरोबर 2 पाय r वर्ग अधिक 2 पाय RH बरोबर 2 पाय r कंसात r अधिक h. आपल्याला दंडगोलाच्या वक्रपृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर वरचे आणि खालचे वर्तुळ सोडून हे क्षेत्रफळ काढायला लागेल. म्हणून दंडगोलाच्या वक्रपृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 2 पाय r गुणिले h. दंडगोलाचे घनफळ बरोबर पाय r चा वर्ग गुणिले h. एक उदाहरण बघूया. एका काटकोनीय 14 सेंटीमीटर उंच असलेल्या दंडगोलाच्या वक्रपृष्ठभागाचे क्षेत्रफळ 88 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्याच्या पायाचा व्यास काढा. उत्तर: दंडगोलाच्या वक्रपृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 2 पाय r गुणिले h. 88 सेंटीमीटर बरोबर 2 गुणिले 22 भागिले 7 गुणिले r गुणिले 14. r बरोबर 88 गुणिले महिरपी कंसात 7 छेद कंसात 44 गुणिले 14 कंस पूर्ण महिरपी कंस पूर्ण बरोबर 1. दंडगोलाच्या पायाचा व्यास बरोबर r गुणिले 2 बरोबर 1 गुणिले 2 बरोबर 2 सेंटीमीटर. अजून एक उदाहरण बघू. एका दंडगोलाकृती स्तंभाचा व्यास 50 सेंटीमीटर आहे आणि उंची 3.5 मीटर आहे. दर चौरस मीटरला 12.5 रुपये या दराने या स्तंभाचा वक्र पृष्ठभाग रंगवण्यासाठी किती खर्च येईल? उत्तर: गृहीत व्यास बरोबर 50 सेंटीमीटर, त्रिज्या बरोबर 1/2 गुणिले 50 बरोबर 25 बरोबर 1/4, h बरोबर 3.5 मीटर. वक्रपृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 2 पाय r गुणिले h बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले 1/4 गुणिले 3.5 बरोबर 22/4 चौरस मीटर बरोबर 5.5 चौरस मीटर. रंगवण्याचा खर्च बरोबर 5.5 गुणिले 12.50 बरोबर रुपये 68.75. उदाहरण: एका दंडगोलाच्या पृष्ठभागाचे एकूण क्षेत्रफळ 1320 चौरस सेंटीमीटर आहे. व्यास बरोबर 21 सेंटीमीटर. तर त्याची उंची आणि वक्रपृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढा. उत्तर: पृष्ठभागाचे एकूण क्षेत्रफळ बरोबर 1320 चौरस सेंटीमीटर. दंडगोलाची त्रिज्या बरोबर 21/2 सेंटीमीटर. पृष्ठभागाचे एकूण क्षेत्रफळ बरोबर 2 पाय r कंसात h अधिक r बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले 21/2 कंसात 21/2 अधिक h बरोबर 1320. 21/2 अधिक h बरोबर 1320/66. 10.5 अधिक h बरोबर 20. h बरोबर 20 वजा 10.5 बरोबर 9.5 सेंटीमीटर. दंडगोलाची त्रिज्या बरोबर 21/2 सेंटीमीटर. वक्रपृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर 2 पाय r h बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले 21/2 गुणिले 9.5 बरोबर 627 चौरस मीटर.